ओडिसातनं मारला लेफ्ट टर्न, म्हटलं पुढे घाटी एरिया आहे काचा सगळा स्वच्छ करून निघूया आपण. तर जय श्रीराम मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती, वाजलेल्या 7. म्हटलं मस्तपैकी चहा पिऊन आपण निघायला चालू करूया. कसं आहे मित्रांनो, नशिबाचे 3 प्रकार असतात. एक असते खराब, आणि दुसरा असते त्याच्यापेक्षा खराब, आणि तिसरा नंबरला मग माझी बारी येत्या. किंवा असला ट्रॅक्टरनं रान नांगरल्यागत रस्ता होता बघा, तो एक पास केला आणि पुढे येऊन घाटात आपली गाडी झाली ब्रेकडाऊन. चढाला बरोबर आपल्या गाडीच्या राईट साईडचा ऍक्सल तुटला बघा. आतल्या ऍक्सल खोलून बघूया म्हटलं कसा तुटलाय, पण आम्हाला काही निघलाच नाही. मग काय दुपारचं जेवण शिल्लक होतं तेच जेवलो. पाणी नसल्यामुळे आम्ही काही जेवण पण बनवलं नाही. सकाळी उठल्या बघितलं 6 वाजता आपली गाडी चढायला ब्रेकडाऊन झाल्यामुळे ही पण गाडी काय वर चढीन चालते. भावानं कसं तर दगड लावून चढवला गाडी. मग ज्या साईडला ऍक्सल तुटलेला त्या टायराला जॉक लावला बघा. आणि हे सगळा सकाळचा नजारा आहे बघा जंगलाचा. हे असल्या एलगामध्ये कुणाची गाडी ब्रेकडाऊन व्हायला नको. खरं सांगतो मित्रांनो, लय वाईट हाल होते. हे असलं खतरनाक चढ आहे का नाही, त्यामुळे दर 5 मिनिटाला जाम व्हायला चालू होते बघा. सकाळी पण काय करून आम्हाला ते ऍक्सेल निघणार. शेवटी काय मिस्त्री आल्याशिवाय काय गाडीचं काम झाले कधी. हे ऍक्सेल असं तुटलेला बघा. आतल्यात सगळ्या चिंध्या झाल्या ऍक्सेलच्या. मिस्त्री म्हणले तुम्ही आता बसा साईडला, 2.5-3 तास लागते, नंबर 1चं काम करून देतो. आपल्या नांदेडचं भाऊ एक भेटलं, रस्त्यात गाडी बघून त्यांनी गाडी थांबवली. त्यांनी प्यायला पाणी दिलं बघा 1 नंबर मध्ये आपल्याला. मग काय गोविंद मामा बरोबर रांचीला यायला त्यांनी येता येता आम्हाला परोटे आणले बघा 1 नंबर मध्ये. सकाळ जर काय खाल्लं नव्हतं, दुपारी बरोबर 2 वाजता जेवलं होती, पण गोविंद मामानं आणलं म्हणून बरं. आणि मग काय धन्नो आपल्या हरकुंट मग काम झालं 1 नंबर मध्ये गाडीचं. पुढं आलो, पंपर थांबलो, जर राईस बनवला, जिरा राईस, आणि मामाने बघा छोले भटुरेची भाजी बनवलेली. इथं जीवन आता पुढे निघूया म्हणलो.